आमचे दादा, मी असं म्हणणार नाही की दादा आमच्यात नाहीत, दादा मान्यवर आहे. मी असंही म्हणते की दादा आज आमच्यातच आहे. आमचं प्रेरणास्थान हे दादाच आहे आणि दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही. एक म्हणतो ना आपण की जिवंत आपण आहोत, पण आपल्यात जीव नाहीये. तशी परिस्थिती पक्षाची आता आहे असं मला वाटतं, कार्यकर्त्यांची आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आज म्हणजे वाटत नाही की आपल्याला थोडंसं नाही का, हा थोडा एक फरक त्याच्यात आहे. आता तुम्ही असं जायला नाही पाहिजे होतं, कारण असं कधीच कोणीच असं म्हणू शकत नाही की दादा आज आपल्यात नाही आहेत आणि अशा पद्धतीनं दादा जाणे आणि दादा आपल्यात नाहीत हे सहन करणं एवढं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सोपं नाहीये. म्हणजे मीच नाही तर असे हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही वारीमध्ये जरी बघितलं असेल तर आज एवढे मोठे मोठे वयस्कर मंडळी आहेत की माझ्यापेक्षा सुद्धा 20-20 वर्षांनी मोठी वयस्कर मंडळी आहेत, तर ती सुद्धा म्हणतात की दादांसारखा माणूस परत होणे नाही आणि दादांनी असं नव्हतंच जायला पाहिजे. आणि मी तर असं सांगेन की दादा दादा असे गेलेले नाहीयेत, एवढंच मला या दृष्टीने. आठवणीतले दादा या विशेष कार्यक्रमांतर्गत आपल्यासोबत जोडले गेले आहेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर मंगलाताई कदम. तर मंगला कदम यांचे देखील अजितदादांबरोबर जुने संबंध होते. अजितदादा नेहमीच महिला नेतृत्वाला प्राधान्य देत असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालंय. त्याचं उदाहरणच मंगला कदम आहेत. मंगलाताई, खरं तर आठवणीतले दादा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी अजितदादांची पहिली जयंती जी आहे ती साजरी होतीये. काय आठवणी होत्या अजितदादांबद्दलच्या? अनेक वेळा अजितदादांसोबत जवळीक तुमची होती, काम चांगल्या पद्धतीने शहरात केलं होतं, काय सांगाल? नमस्कार. एकतर तुम्ही 22 जुलै आणि दादांची जयंती, मी पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचे आभार मानेन की त्यांनी महापुरुषांच्या जशा जयंत्या साजऱ्या करतात त्याचा दर्जा अजितदादांच्या जयंतीला दिला. त्याच्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे पहिल्यांदा मी आभार मानते की त्यांनी हा लोकप्रिय लोकनेता, जनलोकनेता याची जयंती साजरी करण्यासाठी त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. एकंदरीत आपण पाहतोय अनेक जुने नेते होते ज्यांचे अजितदादांबरोबरचे संबंध होते. अनेकांना अजितदादांनी या शहरामध्ये घडवलं. तुम्ही देखील माजी महापौर राहिलेले आहेत. त्याचबरोबर 2009 साली तुम्ही विधानसभा देखील लढवली होती राष्ट्रवादीच्या तिकिटावर. काय एकंदरीत संबंध होते दादांबद्दल? ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि आदरणीय दादा नारायणगावच्या सभेमध्ये होते आणि तिकडे माझा एक कार्यकर्ता होता अनिल बडे नावाचा. त्यावेळेला त्यांनी पिंपरी चिंचवडवर त्याला विचारलं, अरे पिंपरी चिंचवडचं काय कसं चाललेलं आहे आणि ताई काय करतायत सध्याच्याला. म्हणजे इतकं त्यांचं दादांचं बारीक लक्ष असायचं की शहरातले कोण कार्यकर्ते काय काय करतायत आणि त्या माध्यमातनं, कारण मी 92ची निवडणूक लढवलेली होती आणि त्याच्यानंतर आपला ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला होता त्यावेळेला त्यांनी असं विचारलं आणि मग आम्हाला विचारणा केली कार्यकर्त्यांना मला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. भोसरीमध्येच मी प्रवेश केला माझ्या कार्यकर्त्यांसह आणि मग पहिल्यांदा प्रवेश केल्याच मला दादांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला दिली. त्यावेळेला सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा फेसबुक, इंस्टाग्राम हे काहीही नव्हतं, परंतु त्यावेळेला आम्ही इतकं काम केलं. नवीन चिन्ह होतं घड्याळ पोचवणं सगळीकडे. पण आमची जी टीम होती, नाना वसंतनाना होते, मी होते, विजय लांडे होते, निलेश डोके होते विद्यार्थी संघटनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवडमधले कार्यकर्ते होते. त्यांनी अथांग दादांवर विश्वास ठेवला. दादांचा स्वभाव सगळ्यांनाच आवडायचा. दादा जरी स्पष्ट वक्ते होते तरी सुद्धा सगळ्यांना माहिती होतं की दादा हे सरळ काम करणारे आहेत. काम होत असेल तर होतंय असं सांगणार, नसेल तर नाही म्हणून सांगणार. जर काम होत असेल तर मार्ग काढता येत असेल तर मार्ग काढणारे दादा होते आणि म्हणून दादा हे सगळ्यांचे आवडते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून दादांनी कार्यकर्त्यांची मूठ जपण्याचं काम केलेलं आहे. खरं तर कार्यकर्त्यांना दादा रागवायचे देखील, मात्र प्रेमही तेवढेच करायचे. रागवणे हे फक्त कुठे कमी पडत असाल, कुठल्या कामाबाबतीत असाल त्या पद्धतीने रागवायचे, मात्र तेवढंच प्रेम होतं. कार्यकर्त्यांपेक्षा जास्त त्या शहरावर प्रेम होतं. काय योगदान राहिलेलं अजितदादांचं शहराच्या विकासासाठी? सगळं शहर जे दिसतंय तुम्हाला आज ते आदरणीय दादा आणि पवार साहेब यांच्या माध्यमातूनच काम झालेलं हे शहर आहे. तुम्ही मला सांगा ना, गेले जर तुम्ही 9 वर्ष जर बघितलं, बीजेपीची सत्ता जरी धरली, मधल्या 4 वर्ष निवडणुका नव्हत्या, मागची 5 वर्षाची आहे, आज कॉर्पोरेशन कर्जबाजारी आहे. किंवा त्यांनी काय केलेलं ठोस कार्यक्रम सांगा ना आम्हाला की हा बाबा एक ठोस कार्यक्रम केला त्यांनी.
की हा बीजेपीच्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम हा केला. जरी आज दादा युतीमध्ये जरी होते तरी सुद्धा मी असं सांगेन की पिंपरी चिंचवडचा जो विकास आहे, राजकारण बाजूला ठेवा, परंतु जो पिंपरी चिंचवडचा विकास आहे, दादांनी सिस्टर सिटी म्हणजेच बारामतीची बहीण आम्ही सिस्टर सिटी म्हणू शकतो. दादांनी जेवढं बारामतीत करता येईल त्यापेक्षा तसंच काम पिंपरी चिंचवडमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुण्यामध्ये दादांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दादा कधीच कमी पडले नाही. केंद्र सरकारमधनं निधी आणायचा असेल, पवार साहेब होते केंद्र सरकारमध्ये, तिथून मला चांगलं आठवतं, मी महापौर होते, 2007 साली JNUआरएमचा जो फंड आणायचा होता 2,500 कोटी आम्हाला त्यावेळेला मिळाले. त्या 2007च्या फाईलवर सुद्धा माझी सही आहे की पहिल्यांदा आपल्याला तो निधी मिळाला आणि आपण शहरामध्ये एवढे विविध उड्डाण पूल असतील, मोठे 61 मीटरचे रस्ते असतील, सायन्स पार्क असेल, ॲटो क्लस्टर असेल, भक्तिशक्ती शिल्प असेल किंवा सबवे असतील, हे जे मोठे पहिली सुरुवात जी झाली ती त्या काळामध्ये 2007ला झालेली आहे. आणि अशा माध्यमातून कधी त्यांनी निधीला आपल्याला कमी पडून दिलेलं नाही आणि त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट आज आपल्याला कसं करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. दिवंगत अजितदादा हे जेव्हाही पिंपरी चिंचवडमध्ये यायचे, त्यांच्या सभा असायचे किंवा शासकीय काही कार्यक्रम असायचे, ते नेहमी आपल्या भाषणात उल्लेख करायचे की 92 साली मी पिंपरी चिंचवड शहरात आलो, या शहराने मला भरपूर काही दिलेलं आहे आणि कधीही माझ्याकडनं ती परतफेड होणार नाही, मात्र जेवढं मला या शहरासाठी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि कधी तुम्हाला वाटलं होतं का की हे वाक्य बोलणारे दादा आपल्यातनं निघून जातील? म्हणजे एकंदरीत काय तुमची भावना होती ज्यावेळेस तुम्हाला कळलं की अजितदादा आज आपल्यामध्ये नाही? नाही, मी तर आजही स्वतः असं मानत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहेत. हे मान्यवर असतं माणसाच्या की आपल्यामध्ये माणूस आहे का आपल्यामध्ये माणूस नाहीये. एखादा वडीलधारा माणूस आपल्यापासून लांब जातो, आपल्यात नसतो, याचा अर्थ तो आपल्यात नाही असं थोडीच आहे. मान्यवर आहे तुमच्या श्रद्धास्थानी जी माणसं असतात, ज्या वेळेला देव तुमच्यामध्ये आहे का विचारला जातो, देव आहे का, देवाला आपण मूर्ती म्हणूनच कुठल्या तरी पद्धतीने बघत असतो. आमचे दादा, मी असं म्हणणार नाही की दादा आमच्यात नाहीत, दादा मान्यवर आहे. मी असंही म्हणते की दादा आज आमच्यातच आहे, आमचं प्रेरणास्थान हे दादाच आहे आणि दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही. आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून जर दिवंगत दादाने एखादा संदेश तुम्हाला द्यायचा असेल किंवा तुमचं एक वैयक्तिक मत दादांपर्यंत पोहोचत असेल तर काय तुम्ही अजय दादांना सांगाल? दादा तुम्ही असं जायला नाही पाहिजे होतं, कारण असं कधीच कोणीच असं म्हणू शकत नाही की दादा आज आपल्यात नाही आहेत आणि अशा पद्धतीनं दादा जाणे आणि दादा आपल्यात नाहीत हे सहन करणं एवढं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सोपं नाहीये. म्हणजे मीच नाही तर असे हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्ही वारीमध्ये जरी बघितलं असेल तर आज एवढे मोठे मोठे वयस्कर मंडळी आहेत की माझ्यापेक्षा सुद्धा 20-20 वर्षांनी मोठी वयस्कर मंडळी, तर ती सुद्धा म्हणतात की दादांसारखा माणूस परत होणे नाही आणि दादांनी असं नव्हतंच जायला पाहिजे. आणि मी तर असं सांगेन की दादा असे गेलेले नाहीयेत, एवढंच मला या दृष्टिकोनातून सांगायचं. आता तुम्ही भाऊक झालात, काय नुकसान एकंदरीत दादांच्या जाण्याने या शहराचं झालेलं आहे? सगळंच नुकसान झालेलं आहे, नुकसान सगळंच झालेलं आहे. बघा ना तुम्ही, कार्यकर्त्याची नस ओळखणारे दादा होते. आज कार्यकर्त्यांची नस जो माणूस ओळखू शकतो की कोण माणूस काय काम करू शकतो, कुठल्या माणसाने काय काम करायला पाहिजे, कुठल्या महिलेनी काय काम करायला पाहिजे, कुठल्या पिंपरी चिंचवडमध्ये किती कार्यकर्ते आहेत, किती राष्ट्रवादीला मानणारे कार्यकर्ते आहेत, किती तोंडावर काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि किती पाठीमागून काम करणारे कार्यकर्ते आहेत, हे सगळं दादांना कुंडली प्रत्येक कार्यकर्त्याची सगळी माहिती होती. आणि असे दादा नसल्यामुळे आज असं वाटतं काम तर करत राहणार आम्ही तर काम काही बंद नाही करणार, कारण एवढे वर्ष 35-33 वर्षात आम्ही 33 वर्ष मी काम करत होते, काम तर कायम करतच राहणार आहे. परंतु एक म्हणतो ना आपण की जिवंत आपण आहोत पण आपल्यात जीव नाहीये, तशी परिस्थिती पक्षाची आता आहे असं मला वाटतं, कार्यकर्त्यांची आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आज म्हणजे वाटत नाही की आपल्याला थोडंसं नाही का, हा थोडा एक फरक त्याच्यात आहे. निश्चितच दिवंगत अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरावर आपल्या मुलासारखं प्रेम करायचे आणि नेहमीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांना कसं प्राधान्य मिळेल, महिला नेतृत्व कसं पुढे येईल असं जो विचार करणारे अजित दादा आहेत ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आठवणी सांगताना माझी महापौर मंगला कदम हे भाऊक देखील झाले होते आणि त्यांनी देखील अजित दादांना एक संदेश दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.